तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. पावसाचं वातावरण झालं त्यामुळे जर्किंग घेतलं पण पाऊस गेला. काय होते काय माहिती, पाऊस येते असो, काय विषय नाही. आयुष्य आपला असंच आहे, चढ उतर खड्डे येते आयुष्यात, काय विषय नाही. वादळ 8:31 रोजच्या हिशोबाने मला वाटतं लवकर चालू आहे, कारण रोज 9 वाजता आज 8:30 आलोय. CNG भरले 300चं, टार्गेट आहे 1700चं. बघूया 1700 रुपये व्हायला किती वेळ लागतो तिथे नाही. जी ऑर्डर पडेल ती उचलायची. उबरचं टार्गेट मारायचं, बघू काय होतं काय नाही. उबरचं टार्गेट मारलं नाही मला माहीत नाही, पण जर मोठे ऑर्डर मारलं तर नाही मारायचं. तर त्यामुळे बोलायच्या अगोदर विचार करावा माणसाने. पण मी काही बडबडतो नाही गेलं, पण असं काय विषय नाही. तर आपल्याला 1700 आज करायचं आहे. पडेल ती ऑर्डर घ्यायची, ओला उबेर रॅपिडो काय असेल ते, बघू काय होते काय नाही. चला भेटूया पहिल्या ऑर्डरला भेटेल नाही भेटेल मला माहीत नाही. तर बॅक टू बॅक ऑर्डर पडले डायरेक्ट जेवणार. चला झाले. तर मित्रांनो, आता एका बँकेचं नाव घेऊ का नको घ्यायला जाऊ. चला आपल्याला काय देणं नाही. तर विषय 5 ऑर्डर आहे उबरचं. छोटे ऑर्डर मारतोय. कस्टमरचं आता उतरलं आहे 88 रुपये आले. त्यांना 87 ऐकवलं वाटतं. त्यांना 87 पे गेले. त्यांना म्हणलं मॅडम 88. परत म्हणजे 1 रुपयासाठी एवढं काय. म्हणलं मॅडम तुम्ही बँकेत कामाला असून तुम्हाला 1 रुपयाची किंमत माहीत नसेल तर काय म्हणजे लोकांचं म्हणजे एखाद दुसरं असतं समजू शकलो असतो. पण तुम्ही बँकचे एम्प्लॉय आहात आणि तुम्हाला जर 1 रुपयाची किंमत माहीत नसेल, तुम्हाला 1 पैशाची किंमत माहिती आहे, तरी बी तुम्ही म्हणता 1 रुपयासाठी काय. तुम्हाला आम्ही पिकअप करलं 1 किलोमीटर लांब, थोडे ऑर्डर परवडत नाही. आता ती आपली मजबुरी म्हणा की आपल्याला मोठे ऑर्डर पडत नाही, त्यामुळे छोटे ऑर्डर घ्यायला लागतात. पण 1 रुपये बी महत्त्वाचं आहे. त्यामुळं 1 रुपये जरी कोणाचं राहिला असेल तरी देऊन टाका. कस्टमर लोक जर बघत असेल तर त्यांना सांगायचे आपण कोणाचं ठेवत नाही, आमचं बी कोणी ठेवू नका, देऊन टाका. तर मला वाटते आत्तापर्यंत 250 काहीतरी झालं 5 ऑर्डरमध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. आता मी मार्केट रेटला आहे, तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कसं नाही. 5 ऑर्डर झाले, अजून 15 ऑर्डर मारायचं, जेणेकरून आपल्याला 250चं टार्गेट कम्प्लीट होईल. चला उबरच मारायचं. पण मला असं काय हसायला लागले, बँकचे एम्प्लॉय असं म्हणायला लागलं 1 रुपयाला काय म्हणतात. 1 रुपयाची किंमत तुमके जानो. दीपिका बाबू कुठं जुळायला लागला, अवघडे लागलं लोकांचं. ते बी बँक एम्प्लॉय असं म्हणायला लागलं. तर मित्रांनो, आपले आत्ता पण उबरचे 11 ऑर्डर झालेत आणि 11 ऑर्डरचे जे पैसे झालेत ते झाले आहेत 700 रुपयाचे, की खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता बघायचं आहे की हा पुढं किती होणार आहे किती नाही. आणि वाजल्यात 12:40, 1 वाजायला लागले. म्हणलं जेवून घेऊया, जेवण झाल्यानंतर बघूया नाही का. जेवण महत्त्वाचं आहे, त्यामुळे पहिलं जेवणार आहे आणि मग नंतर बघूया 9 ऑर्डर कशी मारायची कशी नाही. तर चला जेवूया आणि भेटूया जेवणानंतर. बघूया जेवणानंतर किती होतं किती नाही. 9 लवकरात लवकर करायचं आहे जेवढं तेवढं, आणि मग डेली टार्गेट करायचे 1700 रुपये. भेटूया जेवणानंतर. चला मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला आहे. वायपर चालत नाही आपला. चालू केलं ना, चालू केलं बटन पण चालत नाही. दाखवतो तुम्हाला. हे आपलं बटन खाली ऑन व्हाय नाही, ऑफच आहे ऑलरेडी. ऑन ऑफ नो रिॲक्ट. पावसाळ्याचं जर वायपर बंद पडत असेल तर लवकर नीट करून घ्या. मी आता जनता वसत नाही तर एकाची ऑर्डर पडलेली, फोन करतो पण उचलत नाही, येत नाही ऑर्डर. कस्टमर कॅन्सल करायला लागेल आणि पुढचं कस्टमर बघूया आपण. अजून आपल्याला 8 ऑर्डर मारायचं. वाजल्यात 2:04. जेवणानंतर एकच ऑर्डर आली. बघूया पुढचे ऑर्डर कसे होतात कसे नाही. पण जर पाऊस जोरात आला तर अवघड होईल विषय आणि वायपर पायम राहील. त्यामुळं बघू, घराकडे गेल्यावर करू वायपर नीट. लवकर 7-8 ऑर्डर मारून घरी जाऊ आणि पहिले घरी जायच्या अगोदर वायपर नीट करून जाऊ. वैताग वाढेल राव. येते का क्लॅरिटी? येते आली. थोडंफार काय होतं, बुके इफेक्ट पावसामुळे होतच. 2 मिनिटं साफ करतो. कसं आहे क्लॅरिटी आता. धूळ वगैरे, डस्ट आणि हवामान बदलत राहतं. पाऊस. आता मग अशी 2 सेकंदापूर्वी आता ऊन म्हणलं होतं, लगेच पाऊस सुरू झाला. बघा जस्ट पाऊस चालू झाला. रिमझिममध्ये पाऊस आहे असं होतं. तर मग आजपासून झालं आपण जनता लावतो तिथं आपलं हे बंद पडलं वायपर. लेवल थांबलो. रिटर्नला ऑर्डर नाही पडली. रिटर्नला म्हणण्यापेक्षा ऑर्डरच नाही पडली, कॅन्सल झाली ऑर्डर. कारण कस्टमर आलाच नाही तर काय थांबून फायदा नाही आहे.
तिकडनं मग आपण म्हटलं चला वायपर नीट करून घेऊया. गजानन महाराज चौकात आलो आणि शिंदे हायस्कूलच्या थोडंच पुढं आपलं गॅरेज आहे तिकडे चाललेलो. पण तेवढं तर वायपर चालू झाला. म्हणजे चालू झाला तर ठीक आहे, कशाला पुढं जायचं. काम नव्हतं म्हटलं दुपारचे काम करून घेऊ. पण चालू झालं. मग आता जाऊ ऑर्डरच्या दिशेला. अजून तरी चालू ठेवलं बरं का, अजून तरी ऑर्डर पडली नाही. 2:41 झालेत आणि ऑर्डर पडली नाही म्हणजे अवघड आहे. 8 ऑर्डर पाहिजे नाही, जे की खूप मोठी गोष्ट आहे. आणि मोठी ऑर्डर घेऊन मला वाटतं मगाशी मी चुकलो. 9लेले एक ऑर्डर पडलेले आपल्याला, 9वी का 10वी. मला वाटते खूप मोठी चूक केली मी. 10वी ऑर्डर मला वाटते. आणि 9लेले गेल्यानंतर मग मला वाटते 9वीच होती काहीतरी, 9वी का 10वी. ते इकडं गेलो आणि तिकडनं लगेच सीट पडली 10वी 11वी काहीतरी. आणि त्यानंतर जेवल्यानंतर अजून एक मारले 12 ऑर्डर बरोबर. उगाच लांबच्या ऑर्डर भाऊ तुला टार्गेट मारायचं असेल ना तुझं जवळचेच ऑर्डर मार. 100वाले नकोच मारू, 50वालेच मार. 70-80वाले बी ठीक आहे, इथल्या इथंच असतं ते. 3-4 किलोमीटरवर असतात, 4 किलोमीटरपर्यंत. त्याच्यात 5 किलोमीटर, 5 किलोमीटरच्या आतच खेळायचं. 5 किलोमीटरच्या वरची ऑर्डर जर पडली तर घ्यायची नाही, जर तुला टार्गेट मारायचं असेल तर. आणि तुला भाऊ जास्त पैसे कमवायचे असेल तर तू 100च्या वरच बघ, 5 किलोमीटरच्या वरच बघ. जे की खूप कमी पडत होती जुन्या ड्रायव्हरला. काय आता एकाच ॲपवर किती खेळणार ना माणूस. आणि 3 ॲप वापरायचे म्हणजे अवघड आहे. ओला हाताला लागत नाही, रॅपिडो हाताला लागत नाही. छोट्या ऑर्डर असेल, छोट्या ऑर्डरच खेळायला लागते. काय करायचं, जे होतं आहे ते होऊन द्यायचं. बघू. पण 8 ऑर्डर झाल्याशिवाय तर भाऊ घरी जाणार नाही. आणि तुम्ही म्हणसेल तर का थांबलं तर मी झालं सांगितलं असेल, माझ्या लक्षात नाही, सांगितलं नाही. वायपर चालू झाले आहेत, तुम्हाला दाखवतो चालू झालं नाही तर ते दाखवलंच तुम्हाला. मला असं म्हणायचं की ऑर्डर का पडत नाही. सकाळी चांगले पडत होते, तसेच अजून 3-4 लवकर पडते. मग अजून 3-4 पडते. मग बघू काय होतंय. मग पुढं अजून डेली टार्गेट बी करायचं आपल्याला. डेली टार्गेट बी करायचं आहे, उभंचं टार्गेट बी करायचं आहे. 2-2 टार्गेट करायचे जेणेकरून आपल्याला परवडलं पाहिजे. दिहाडी मेंटेनन्स सगळं निघलं पाहिजे. काय म्हणता, असो निघाल निघाल, पडेल तेव्हा पडेल. बघू. आज 17वी 17 ऑर्डरमध्ये 20वी ऑर्डर कधी पडते कधी नाही हे बघायचं. ऑर्डर तर भाऊ काही 10 होऊ दे, त्या दिवशीसारखं 10 वाजू दे. परवा लास्ट ब्लॉगला तुम्ही बघितलं असेल, आपण उशिरा गेलो घरी 8-9 वाजता काहीतरी, का 9-10 वाजता काय माहिती, लक्षात नाही माझ्या. पण किती हो काय हो, 20 ऑर्डर मारायची तर घरी जाणार नाही. आणि ओला आणि रॅपिडो चालू नाही करणार, ह्याच्यावरच खेळणार आहे आपण. बघू काय होतं काय नाही. मग त्यानंतर डिपेंड करेल की पुढं कंटिन्यू करायचं काय करायचं. पण 20 ऑर्डर तर करायचे आणि छोट्या ऑर्डरच करायच्यात, मोठ्या नाही घ्यायच्या आता. कारण मोठा घेऊन मागाशी फसलो आपण. त्याने काय होतं, अमाऊंट वाढते, आपले टार्गेट मारायचे. तुम्ही अमाऊंट वाढते, चांगली गोष्ट आहे. पण सकाळपासून आपण हे सगळे काम करतो, ते केलं तर नाही परवडणार. हे केलं तर तिची अमाऊंट जाते. मला माहिती पडून किती पडणार आहे, 100-150च्यावर नाही पडणार. त्यापेक्षा हे जर 2-3 केले तर ते करून आलो ना एक ऑर्डर 150 आली, तेवढं तर 3-4 ऑर्डर होतं नाही, फक्त पडली पाहिजे त्याच्यावर. आय डोंट नो काय होणार काय नाही. वेटिंग फॉर नेक्स्ट ऑर्डर. मी वायपर चालू करून दाखवतो. चालू आहे का ऑन गणलं किती आहे, मग असं चालू होतं. आत्ता चालू होतं, आत्ता परत गणलं. व्हिडिओ चालू केलं बंद पडलं की मग चालू होतं फुल. 2-3 रिंगा मारल्या, म्हटलं बघू होते का नाही, पूर्ण होतं का नाही. 2-3 रिंगा मारल्या आणि भाई बंद पडे काय का चालू आहे नाही. बरं आहे आपलं गॅरेज जवळ आहे, गॅरेजला जाऊन येतो, 50 रुपये जातील. पण वायपर चालू करून येतो. भाऊ पावसाळ्यात वायपर चालूच पाहिजे, लाईटी आणि वायपर चालू पाहिजे. चला बाबा गॅरेजला. मित्रांनो गॅरेजला जस्ट दाखवलंय, त्यांनी सजेस्ट केले की नवीन वायपर टाक, आवाज येतोय आणि सेन्सरला आपण हे करू म्हणला, स्प्रे वगैरे मारून बघू म्हणलं. मारून बघा तो म्हणला. आत्ता दिलं तर 5-6 वाजता भेटेल म्हणला. आता 3 वाजल्यात म्हणजे 2-3 तास लागल म्हणला. असेल गर्दीच्या इकडं, 2च गाड्या आहेत. पण असं मोठं काम असलं तर कधी वेळ लागतो. मग त्याला म्हटलं भाऊ 2 दिवसांनी सर्व्हिसिंगला येण्याचं मग तवा करू नाही का. म्हणलं ठीक आहे, आता झाले चालू ऑटोमॅटिक चालू झालं ना, ऑटोमॅटिक बंद पडते. काय आलं काय माहिती, पैसे पडले माझे चिल्लर. 1 मिनटं पैसे उचलते बाबा. 1-1 रुपया महत्वाचा आहे माझा. त्याच्यासाठी तर भांडणं होतं बाबा पैशासाठी. पैसा महत्वाचा आहे भाऊ, पैसा आहे तर सब कुछ आहे. तर मित्रांनो बघू आता सध्या चालू आहे. त्याला म्हणलं परत बंद पडलं तर काय करू.
तो म्हणला मग त्याला एकच ऑप्शन की स्प्रे वगैरे मारायला लागला, मग बंद नाही पडणार म्हणला. मग तात्पुरतं 2 दिवस वापरू असंच, बंद पडलं तर परत सेन्सरवर खेळ सगळा, सेन्सरचा विषयाचा. एक 10 मिनटं 5-10 मिनटं गाडी बंद ठेवली की ऑटोमॅटिक चालू होतो. आणि नाही चालू झालं तर असं बी स्प्रे मारायचंच आहे आपल्याला. आणि वायपर बी बदलून टाकू. वायपरला 250 रुपये खर्च, म्हणजे नॉर्मली 1200 रुपये खर्च येतो, 250 म्हटलाय. फिटिंग चार्जेस 300, 1500 जाईन सर्व्हिसिंग यावेळेस. आणि अजून काही काम निघलं 400-500 2000 धरून चाला. कधी बी जास्तच धरायचे पैसे, तर एक 2-4 दिवसात सर्व्हिसिंग करणारच आहे. 2000 रुपये खर्च येईल. असो, आपल्याला फोकस करू. आपण आता बालाजीनगरला जाऊ. कुठनं कुठं आलं बघा, मी कुठं होतो. लास्ट ऑर्डर ड्रॉप केले 900 मारुती मंदिर पैसे होतो. पु ल देशपांडेच्या तिकडं, पु ल देशपांडे उद्यान तिकडं तिथं ड्रॉप केला. 900 मारुती तिकडं मंदिर आहे तिथं. तिथनं जनताला पिकअप पडला, पण जनता कस्टमरला आपल्याला भेटला नाही, फोन उचलला नाही. तर कॅन्सल मारून आपण तिकडनं 15-20 मिनिटं थांबून इकडं आलो. म्हणजे पडेल, पण नाही पडली. वायपरच्या कामासाठी इकडं आलो गॅरेजला. आता गॅरेजवरनं बी आत्ताच जस्ट निघालो आहे. मला नाही वाटत ऑर्डर पडेल तर मी फेरी मारतो. कुठनं पडेल तिथनं पडेल, जी ऑर्डर पडेल ते उचलायला लागेल, पण मोठी नाही पडावी. आपण मस्त म्हणत असतो पहिलं नाही का, मोठे ऑर्डर पाहिजे, मोठे ऑर्डर पाहिजे. आणि माझं वेगळंच चाललं, छोटे ऑर्डर पाहिजे. आम्हाला या SI होत आहे. तर बघू, आणि बघू कुठली छोटी ऑर्डर पडते का नाही पडते. छोटे छोटे मारल्या की जेणेकरून मी माझं टार्गेट कम्प्लीट होईल. ॲटलीस्ट 1000-1200 रुपये तर होईल. 800 रुपये झालेले आहेत, पण आपल्याला टार्गेट अचिव्हमेंट करायचे म्हणजे करायचे. मला माहीत नाही कसं करायचं आहे. तर आपण आपलं बालाजीनगरला चक्कर मारू. बालाजीनगरला का, तर मला माहिती आहे त्या ऑर्डर असतात. आणि मला इथनं मी ऑर्डर पडली भाऊ 40 रुपयाची. तर मित्रांनो, मगाशी जी ऑर्डर होती ती भारतीयला होती. भारतीयवरनं आपल्याला एक ऑर्डर पडली. कुठे आलो आपण आता, दत्तनगरला. दत्तनगरच्या थोडंसं जांभूळवाडी रोडला. आणि लास्ट टाइम मला वाटतं इथंच एक जण भेटला होता, जो की म्हणला चल भाऊ पंक्चर काढायचं नाही का. तो मला माणूस सगळं आतमध्ये राहतो, आतमध्ये आपल्या आतमध्ये घर बी आठवण आता ह्या साईडला इथं स्टँड सीटाच्या गाड्यांमध्ये तिथं. तर असो, आपलं वायपर चालतं ते दाखवतं कसं चालतं कसं बघून घ्या एकदा. आणि अजून 6 ऑर्डर मारायचं, होऊन जाईल, काय विषय नाही. जसं जवळ येतं तसं वाटतं होऊन जाईल. पण छोटे ऑर्डर मारले की मजा येतं. इथल्या इथं 2-3 किलोमीटरला 40-50 रुपये भेटतात. आता मला वाटतं 3 किलोमीटर आलं 44 रुपये भेटले. ठीक आहे, तेवढं काय वाईट नाही. पण ट्रॅफिक लागले डोकं खालतं नाही का, त्याचे पैसे भेटत नाही. कारण त्यामुळे वायपर बघा कसं ऑनचं बटन. आणि बघूया आता चालू होतं का नाही. होतंय बघा बघा बघा, माझं वायपर चालू हाय. बघा माझं वायपर चालू हाय. वायपर चालू हाय. हे असं ना झालं पाहिजे, जिथं बंद केलं तिथं ना बंद झालं पाहिजे, जे की इकडे येऊन बंद पडलं पाहिजे. हे जो होतंय काय माहिती का, जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आवाज येतोय का इथं बघितलं असेल. आता मी ह्या साईडला कॅमेरा आहे, इथं असे डाग पडतात ते त्याचे वायपरचे. त्यामुळेच मला सजेस्ट केलं वाटतं की बाबा बदल. मला बी वाटतं बदलावं, जेणेकरून खूपच खराब दिसतंय समोर. आणि पावसाळ्यात हे खराब नाही दिसलं पाहिजे, स्वच्छ सगळं साफसफाई दिसलं पाहिजे, जेणेकरून मला स्पष्ट दिसलं पाहिजे. पाऊस भाऊ आत्ताशी जून महिना आज संपणार, उद्यापासून जुलै चालू आहे. आणि अजून 3-4 महिने पाऊस आहे. भले आपण म्हणू 4 महिन्याचा पाऊस असतो, पण पाऊस असतो 5 महिने पडू शकतो, 6 महिने पडू शकतो. पावसाची मर्जी, आपण काही करू शकत नाही. जर मे मध्ये जर पाऊस पडत असेल आणि जूनमध्ये जर ऊन पडत असेल, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बी पाऊस पडू शकतो. पण दिवाळीत झालेले बी आहे, अगोदर दिवाळीत बी पाऊस पडलेला आहे बऱ्याच वेळा. त्यामुळे सांगता येत नाही. डिसेंबर जानेवारीपर्यंत पाऊस पडलेला आहे. इतिहास उचलून बघा, जानेवारीपर्यंत पाऊस पडलेला आहे, मला आठवायला आता. त्यामुळे मी सांगितलंय. तर बघू काय होतंय काय नाही. आणि एक गाणं सुचलेलं मला आता, मी आता वायपर चालू असताना बोललेले. बघा माझ्या डोक्यात चालू होतं ते, नाही का म्हटलं टेक घेताना करू तसं ॲक्टिंग जरा. बघा माझा वायपर चालू हाय. बघा माझा वायपर चालू हाय. ह्याच्यावर गाणं होऊ शकतं. अरे डोक्याला चालतं रे भाऊ आपलं. पण काय होतं, कर्जबाजारी असल्यामुळं जरा कुठंतरी कमी पडतंय. त्यामुळं काय विषय नाही. हे बाबा
पाणी उडवशील. कारवाल्याचं काय, मी अशा साईडला थांबलोय ना जिकडे पाणी आहे, कारवाला आला की भास्क्यान तोंडावर उडल. आणि इकडे MSCB पाणी मी असं करल, पाणी जाईल, साऊथ इंडियन शो होईल आणि स्पोर्ट होईल आणि मी जाईल. असं नाही जाणार भाऊ. जाणार तर हप्ते फेडून जाणार, कोणाचं कर्ज ठेवून नाही जाणार भाऊ. शब्द आहे भाऊ. भविष्यात जरी घेतलं लोन, घ्यायचं तर नाही, जरी घेतलं तरी एकूण एक पैसा फेडणार. कोणाचं ठेवत तर नाही, आपण घेत तर नाही. मुळात कुठनं सवय लागली घाण काय माहिती लोन घ्यायची. असं होतं ते. कशाला उगाच जुने दिवस आठवायचे. पण कोणाचा रुपये नाही ठेवणार, सगळ्यांचे पैसा ना पैसा फेडून जाणार आपण. आणि कोणाचं काय आहे तेव्हा, काय नाही, फक्त मोबाईल आणि गाडीचं आहे. मोबाईलचं तर गाडीचं तर ह्या महिन्याचं भरलंय, फक्त मोबाईलचं राहिले ते उद्याच्या उद्या भरून काढेल, काय विषय नाही. एकदा डोक्यात ठेवलं की ठेवलं भाऊ, करून टाकतो आपण, काय विषय नाही. तर जरी उद्या केलं तरी काम, परवा तेरवा बी असंच काम करायला पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला सर्व्हिसिंग करायचं आहे आणि अजून बरंच काम असतं. पैशाची गरज सगळ्यांनाच आहे, त्यामुळे रोज पहिल्यासारखं व्यवस्थित काम करायचं. मी असं का बोलतोय तर कारण गेले 3-4 दिवसापासून हे जे 2-3 दिवस ब्लॉग आहेत तर त्याच्या अगोदर बघितलं असेल तर एक गॅप पडला असेल ब्लॉगमध्ये. काही 3-4 दिवसांच्या आधीमध्ये इकडे तिकडे कुठंतरी ब्लॉग नीट नव्हते बनत किंवा काम नीट होत नव्हतं. 500-1000 वर जात होतो मी. का तर इंटरेस्ट नव्हता मला, मूड नव्हता. यायचो 9ला, जायचो 4ला, 3ला आणि 4ला. एखाद्या ब्लॉगमध्ये दिसलं बी असेल तुम्हाला, निम्म्यातच गेलो. मला कुठंतरी चिड यायला लागली स्वतःची. आणि आळस आहे रे, प्रत्येकाला येतो, काही विषय नाही, एवढा वाईट नाही आहे. काय आळस आहे माणसाला येतो साहजिक. रोज तेच करून माणूस ज्याला गोव्याला जायचं असेल तो इथंच काम करत असेल तर आळस येणं साहजिकच आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. भविष्यात जाऊ आपण गोव्याला. आणि काय आहे गोव्याला, कोकणला जाऊ, मासे खाऊ. मासे फेवरेट आहेत आपले. जाऊ कोकणलाही जाऊ, तिकडेही जाऊ, सगळीकडे जाऊ, दुबईलाही जाऊ, बँकॉकला जाऊ, थायलंडलाही जाऊ, सगळीकडे जाऊ. फक्त एकदा गाडी नील होऊ दे असंच म्हणतो. परत कुठंतरी कर्जबाजारी होऊन परत हप्ते फेडत बसतो. करू जाणार भाऊ कुठंतरी आपण. एक लोकल ट्रिप मारणार आहे. लोकल म्हणजे इथलंच आपलं गोवा वगैरे. आणि एक इंटरनॅशनल ट्रिप मारणार आहे, दुबई वगैरे. इंटरनॅशनलला वेळ लागेल. इंटरनॅशनल एकच ट्रिप नाही होणार, भरपूर ट्रिप होणार आहे. सिंगापूर लय काय सांगू आता तुम्हाला, लय प्लॅन आहेत आपले, लय भारी व्हिडिओ नाही भविष्यात. फक्त लोन फिटू दे, बाकी काय नाही. मोकळ बडबड चालली. काम करायचं कमी आणि स्वप्न मोठी मोठी. काम चाललंय आपलं 50-50 रुपयाने. 40-40, 50 बी नाही आता, 40-40. पहिले तर हीच ऑर्डर 50-50 ला पडायची. आता रेट कार्ड मध्ये एवढा फरक पडलाय की 50ची ऑर्डर 40 ला पडते आपल्याला. 3 किलोमीटर 44. पहिले 3 किलोमीटरला 60-70 रुपये भेटायचे किंवा 50 जरा. आता 44 रुपये भेटतात. म्हणजे याच्यावरून समजू शकता, जर लोकल ऑर्डर पडली 1-2 किलोमीटरची तर 40 रुपये भेटतात. जी की पहिले 50 रुपये भेटायची, ती बरं वाटायचं. 50-50 40-40 म्हणून 4चा पाठ ठेवावा लागतोय. अवघड आहे, काय सांगावं. असं काय हरकत नाही. मला काय नको रे, फक्त 6 ऑर्डर पाहिजे. 6 ऑर्डर मारले की मी घरी जायला मोकळा. पण फायनल अमाऊंट बघणार मी किती झाली किती नाही, जेणेकरून मला डेली टार्गेट आहे ते कम्प्लीट करायला लागेल. कारण मग उद्याच्या उद्या गाडीचा हप्ता भरला. उद्या 1 तारीख आहे, 3 तारखेला हप्ता असतो. पण बँकेत पैसे नको का आपल्याला, सर्व्हिसिंग बी करायची. आपल्याला सर्व्हिसिंगचा टाइम झालेला आहे. उद्या सर्व्हिसिंग ऍक्च्युअली करायचे. किलोमीटर एवढं पळालं की उद्याच्या उद्या सर्व्हिसिंग झालेली पाहिजे. पण ठीक आहे, 100 इकडे तिकडे चालतं. त्यामुळे 2 दिवसानंतर न करणार आहे. दिवसालाच आपले 100-150 होतात किलोमीटर. पण 2-3 दिवस इकडे तिकडे चालते, काय हरकत नाहीये. बघू आता गावात येणार. चला तर मित्रांनो, वाजल्यात 8 वाजून 11 मिनिटं. तर समजू शकता एवढा वेळ झालाय म्हणजे भाऊ अजून टायगर जिंदा आहे. तर विषय असा झाला, टार्गेट साहजिक आहे भाऊ. एवढ्या नवीन बोलतोय म्हटलं टार्गेट कम्प्लीट झालं असं पूर्ण टेक घेतलाय. तर टार्गेट कम्प्लीट जस्ट झालेलं आहे. आणि एवढा वेळ का लागला तर आपल्याला नव्हती घ्यायची लांबची ऑर्डर, पण पडली भाऊ. काय करणार, घ्यायला लागली. स्टेशनची ऑर्डर पडली प्लॅटफॉर्म नंबर 6चं 240 रुपयांनी. म्हटलं चलो. पण ऑर्डर घ्यायच्या अगोदर हा बी विचार केला की नको आहे तिकडे जाऊ, इकडे 4 ऑर्डर होईल. पण तिथं मी जिथं थांबलेलो तिथं मला 15 मिनटं आले, ऑर्डर पडत नव्हते. म्हटलं जी पडतंय ते घ्या, नाही ते हे बी जाईल. म्हटलं मग काहीच भेटणार नाही. म्हटलं ह्याच्यातनं हे शिकायला भेटतं की मित्रांनो, मोठी छोटी काय नाही, वेळ जास्त द्या, तुमचं सगळं होईल. CNG पार लाल झालेले.
म्हणजे CNG पर 300 रुपयाचे ते सगळं संपलेले. लाल खांडीवर काही पळणार 10-20 किलोमीटर केलं. तर बघायला गेलं तर टोटल 1700 प्लसच झालेले, 1800 काहीतरी झालेले, जे की खूप आहे. 300 रुपये CNG काढले तरी आपलं मेंटेनन्स हे ते काढून जास्तच निघाले, म्हणजे 100-1 रुपये है ना. म्हणजे परवडते बघायला गेलं तर. 300 रुपयाचं CNG जातं जाऊ दे, 200चा 100चा जास्त केला काय हरकत नाही. कारण पिकअप लांब लांब असतात, ते परवडत नाही. पण हे भेटतं ना आपल्याला, सिंपल आलं करायचं नाही तर काय म्हणतात इन्सेंटिव्ह भेटतं ना, ते CNGचेच पैसे धरायचे. इन्सेंटिव्ह मला वाटते 300 रुपये केला पाहिजे, कारण आपण CNG 300चं भरतो नाही का. ठीक आहे, 50 रुपये इकडे तिकडे काय हरकत नाही, आपल्या कमाईनं 50% आपण. आणि हे बाकी असो काही विषय नाही, पण झालं ते महत्त्वाचं आहे. मी म्हटलं ना भाऊ, वेळ लागेल 10 वाजले तरी चालत भाऊ, भाऊ केल्याशिवाय राहणार नाही. केलं शेवटी भाऊ, शब्द दिलाय केलं. मी ब्लॉग ह्यासाठीच बनवतो जेणेकरून मी स्वतःला मोटिवेट करू शकू, जास्तीत जास्त ऑर्डर करू शकन. करलेच पाहिजे, केलंच पाहिजे, त्यासाठी मी हे करतोय. स्वतःला मोटिवेट करण्यासाठी व्हिडिओ बनवते, लोकांना नाही मला. आणि मी पब्लिक करतो, ज्याला व्हायचं ते मी व्हा, ज्याला नाही व्हायचं त्याला मी काय करू शकता. पण कोणी काही करू शकतं भाऊ. सकाळी मला वाटतं असं 8-8:30ला आलतो काहीतरी, किंवा 9 धरा, आणि आत्ता 8 वाजले. तर भाऊ 12-12, 10-10, 11-11 तास, 10 तास प्लसच, 10-12 तास काम करायला लागतं. तवा तरी जाऊन 1000-1200 रुपये होतात. आणि आज आपले 1800 रुपये झाले, म्हणजे CNG 300ला 1500, 1500 रुपये कमवले आपण. पण ते 1500 आता उद्या मोबाईलच्या हप्त्याला जाणार. त्यामुळे मला का नाही रे राहत, काय होते काय माहिती. 1.5 वर्ष अजून असतो, 1.5 वर्ष अजून असतो, हप्त्यातून पुस्तक पाहिजे. टेकले मोठा व्हायला लागलाय, जाऊ दे. तर आजचा व्लॉग इथंच संपूया. भेटूया उद्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री.